खोपोलीतील राजकारणात सध्या मोठ्या घडामोडींना वेग आला असून काही काळापूर्वी शिवसेनेचा ढासळलेला बुरुज पुन्हा भक्कमपणे मजबूत होताना दिसत आहे. काल शिवसेनेत मोठ्या प्रमाणावर घरवापसी झाली असून अनेकांनी आमदार महेंद्र थोरवे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेनेत प्रवेश केलाय. या घरवापसी केलेल्या नेत्यांना पुन्हा शिवसेनेत आणण्यात कर्जतचा शिवसेनेचा मुस्लिम मावळा म्हणून ओळखले जाणारे नदीम खान यांची महत्त्वाची भूमिका ठरली आहे. दरम्यान शिवसेनेचे खंदे समर्थक असलेले उबेद पटेल आणि शोएब मुल्ला हे पक्षात नाराज होते. त्यांच्या या नाराजीचा फायदा घेत राष्ट्रवादीने त्यांना गळाला लावले होते. मात्र काही काळ राष्ट्रवादीत राहिल्यानंतर तिथे त्यांचा हिरमोड होत असल्याचं त्यांना समजलं आणि अखेर नदीम खान यांनी या नेत्यांशी संपर्क साधून त्यांची नाराजी दूर करून शिवसेनेत घरवापसी केली आहे. याशिवाय बांधकाम व्यावसायिक सलमा पाटील आणि जैन समाजाचे अध्यक्ष भारत ओसवाल यांनीही उबेद पटेल यांच्यासोबत शिवसेनेत प्रवेश करत पक्षाला बळ दिले. तसेच शेतकरी कामगार पक्षात अनेक वर्ष कार्यरत असलेले हनीफ दुदुके यांनी देखील आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केलाय. तसेच काही गैरसमजामुळे पक्षापासून दूर गेलेले शोएब मुल्ला यांचीही मनधरणी करत पुन्हा त्यांनीही शिवसेनेत घरवापसी केली आहे. या पक्षप्रवेशामुळे खोपोलीत शिवसेना अधिक मजबूत झाल्याचे चित्र आहे. दरम्यान कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघात विशेषतः खोपोलीत अल्पसंख्याक समाज मोठ्या प्रमाणात आहे. या समाजाच्या हिताच्या दृष्टीने आमदार थोरवे यांनी अनेक प्रकारची कामे केली असून मोठ्या प्रमाणात निधी देखील दिलाय. त्यामुळे अल्पसंख्याक समाज देखील आता मोठ्या प्रमाणावर आमदार महेंद्र थोरवे यांना पाठिंबा देताना दिसत आहे. त्यामुळे आगामी काळात देखील अनेक बड्या नेत्यांचे शिवसेनेत प्रवेश होणार असल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान नदीम खान यांची मध्यस्थी आणि शिवसेनेत झालेली इनकमिंग भविष्यात शिवसेनेला अधिक मजबूत करणारी ठरणार आहे. शिवसेना हा एक परिवार आहे आणि या परिवारामध्ये आपल्या कुटुंबामध्ये भांड्याला भांडं लागत असतं आणि त्यामुळे मतभेद त्या ठिकाणी जरी झालेले होते तरी ते मनभेद नव्हते. त्यामुळे मतभेद होऊन काही कार्यकर्ते माझ्यापासून राष्ट्रवादीमध्ये त्या ठिकाणी गेलेले होते. त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर सचिन गुरसालसारखे निष्ठेचे प्रामाणिकपणे काम करणारे कार्यकर्ते, शोएब मुल्ला असेल, यांनी तात्काळ या ठिकाणी पुन्हा एकदा शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे. बाकी राहिलेले कार्यकर्तेसुद्धा थोड्याच दिवसामध्ये पुन्हा एकदा स्वगृही परततील हा आत्मविश्वास मला त्या ठिकाणी आहे. कारण राष्ट्रवादी हा पक्ष आहे आणि शिवसेना ही एक संघटना आहे. त्यामुळे शिवसेना ही बाळासाहेबांच्या विचारांनी चालणारी संघटना असल्यामुळे या संघटनेवर काम करणारा कार्यकर्ता कधीच दुसऱ्या पक्षामध्ये त्या ठिकाणी काम करू शकत नाही आणि हे आपल्या सगळ्यांना आम्हाला माहिती आहे. कारण ज्या कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे शिवसेना वाढीसाठी काम केलेलं आहे ते कार्यकर्ते थोडे रागापोटी जरी त्या ठिकाणी गेलेले असतील तरी थोड्या दिवसामध्ये राहिलेले कार्यकर्तेसुद्धा पुन्हा एकदा स्वगृही परततील हा आत्मविश्वास मला त्या ठिकाणी आहे. म्हणून उबेद पटेलसारखे सुद्धा कार्यकर्त्यांनी आज शिवसेनेमध्ये या ठिकाणी प्रवेश केलेला आहे. होय, नक्कीच नदीम हा माझा अतिशय जवळचा सहकारी आहे आणि ज्या ज्या ठिकाणी मुस्लिम समाजाचे प्रवेश असतील त्या ठिकाणी नदीम स्वतः जाऊन त्या ठिकाणी चर्चा करत असतो. हे निष्ठेने रात्रंदिवस झपाटलेले कार्यकर्ते आहेत की जे नदीमसारखे अनेक कार्यकर्ते माझ्याबरोबर जोडले गेलेले जे मुस्लिम समाजाचे आहेत, जे प्रामाणिकपणे जाऊन त्या ठिकाणी काम करत असतात आणि ज्या ज्या ठिकाणी शिवसेना अडचणीत येईल त्या ठिकाणी जाऊन शिवसेना वाढीसाठी काम करण्याचं प्रामाणिकपणे ते प्रयत्न करत असतात. आणि हा अतिशय जवळचा सहकारी माझा आहे जो नेहमी माझ्याबरोबर सावलीसारखा बरोबर असतो. आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी कर्जत अपडेटला सबस्क्राईब करायला विसरू नका.